गोजे योग आरोग्य या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूरची सुगरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजिरी कपेकर मॅम आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. नमस्कार मॅम, तुमचं खूप स्वागत. मॅम चे बरेचसे शोज तुम्ही पाहतच आहात. बी चॅनल, साम टीव्ही, कलर्स मराठी अशा विविध टेलिव्हिजन चॅनल्स मार्फत त्यांचे कुकिंग शोज अनेक चॅनल्समध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर अनेक पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी योग आरोग्य या सत्रात आपण योग्य आहार कसा घ्यावा, योग्य आहार कसा असावा हे आपण जाणून घेणार आहोत आणि याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मॅम, तुमचं खूप खूप स्वागत स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे. धन्यवाद. सर्वप्रथम मला तुमचा प्रवास म्हणजे गृहिणीपासून ते एक कोल्हापूर सुगरण इथपर्यंत मला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. खरं तर मी हे जे कुकिंग क्लासेस आहेत मी हौसेनं सुरू केले. म्हणजे मला एक काहीतरी शिकवणे हा विषय मला खूप आवडतो, म्हणजे शिकवायला मला आवडतं. त्यामुळे लहानपासून शिक्षक हे मला फार आवडतं. त्यामुळे आपणही शिक्षक व्हायचं असं होतं, पण ते बहुतेक जमलं नाही. मग नंतर असं झालं की मला ह्या कुकिंग हा विषय खूप आवडतो लहानपणापासून. तर माझ्या मिस्टरांनी मला सुचवलं की तू असं कर, ह्यातलं सगळं व्यवस्थित जे काही शिक्षण आहे ते तू घेऊन पूर्ण कर आणि मग तू क्लासेस सुरू कर. मग त्या पद्धतीने मी सगळं त्यातलं शिक्षण घेतलं व्यवस्थित आणि मग मी गेली 23 वर्ष कुकिंग क्लासेस घेतली आणि असं हौसेनं आणि करायचं म्हणजे सुरू केलं. ते खूप छान सुरू झालेलं आहे आणि अगदी प्रत्येक घरात माझ्या विद्यार्थ्यांना तिसरी पिढी जवळ माझ्याकडं शिकायला येते. मुलींची म्हणजे मुली येतात, मग सुना येतात, त्याच्या त्यांची आई काकी वगैरे आलेले असतात, आत्या आलेले असतात, असं म्हणजे झालेलं आहे. त्यासोबत माझे प्रोफेशनल क्लासेस खूप छान आहेत. म्हणजे मी ज्यांना हॉटेल सुरू करायचे, कॅफे, नाश्ता सेंटर किंवा आता डिझायनर टेम्पो वगैरे असतात, तर त्या लोकांना सुद्धा मी काय करते की त्यांना जे त्यांच्या ह्याच्यात ठेवायचे आहे ते सगळे पदार्थ मी त्यांना प्रोफेशनल पद्धतीने शिकवते. खूप छान. सगळे ट्रेनिंग तुम्ही देता? सगळे ट्रेनिंग देते मी आणि आता माझे तेच क्लास जास्त सुरू आहेत. त्यामुळे काय होतं की त्या मुलांचं किंवा जे जेंट्स आहेत त्यांचं किंवा बायका आहेत त्यांचं की एक छान उद्योग उभा राहतो त्यांचा आणि त्यामुळं त्यांचं एक छान आयुष्याची घडी बसते. आणि मुली ज्या शिकून जातात म्हणजे त्याचं खूप छान शिक्षण त्यांचं झालेलं आहे. अगदी डॉक्टर होतात, आता मस्त MBA खूप छान शिकतात, बाहेरच्या देशात जाऊन शिकतात. पण जेव्हा लग्न हा विषय येतो ना त्यावेळेस घरी आहे मोठ्या घरच्या बायकांना किंवा आईला वाटतं की हे सगळं झालं पण थोडं स्वयंपाक हा आलाच पाहिजे. तर मी काय करते अगदी रोजच्या स्वयंपाकापासून म्हणजे आपण रोज जे घरी भाजी आमटी चपाती भाकरी करतो तिथपासून तर हॉटेलप्रमाणे सगळे फैलवाणे पदार्थ मी मुलींना त्या शिकवते. त्यामुळे त्या मस्त ट्रेन होतात. त्या छान ट्रेन झाल्यामुळे त्यांचे संसार चांगले सुखाचे होतात. म्हणजे माझं असं हे सगळ्यांचंच म्हणणं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणजे घरची जी गृहिणी असते तिला अन्न जेवण बनवणं हे अगदी महत्वाचा पार्ट असतो घरच्या गृहिणीचा. सगळ्यांची तब्येती सांभाळणं आणि त्यांना योग्य आहार आणि सगळं फूड म्हणजे करून घालणं मोठं काम तुम्ही करत आहात. सासरच्या लोकांचं किंवा नवऱ्याचं म्हणजे तो मार्ग पोटातून जातो की नाही, तर त्यामुळे ते आपोआपच त्यांचे संसार सुखाचे आणि छान समृद्ध होतात. त्यामुळे माझ्या खूप विद्यार्थी सगळ्या माझ्या मुलीच आहेत. त्यांच्या सासरची लोक, माहेरची लोक, असं मस्त एक छान असं मला खूप समाधान आणि अतिशय छान वाटतं हे सगळं. आता आपण या सत्रामध्ये तेच चर्चा करणार आहोत की आहार कसा असावा, म्हणजे योग्य आहार. बऱ्याचदा असं होतं की जंक फूड खाल्लं जातं लहान मुलांच्याकडून, मोठ्यांच्याकडून ऑइली फूड खाल्लं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम तब्येतीवरती होतो. तर वयाच्या 35 किंवा 40 नंतरचा आहार कसा असावा? आता आपण म्हणतो की आता 3 वेळा खायचं, 4 वेळा खायचं का 2च वेळा खायचं, हा एक मोठा सध्या विषय आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जी आपली पूर्वीची पद्धत आहे ती 3 वेळा आपल्याकडे खाल्लं जातं. सकाळचा एक नाश्ता असतो म्हणजे न्याहारी जी असते ती, त्यातून दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. फक्त ते रात्रीचे जेवण खूप वेळानं न करता प्रत्येक जेवणाला एक वेळ असावी आणि त्या वेळेनुसार ते सगळं केलं जावं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जे मध्ये आधी खूप चहा कॉफी पिलं जातं किंवा सटरफटर खाल्लं जातं, म्हणजे सतत ते वेफर्स खा किंवा काही ते वेगवेगळ्या प्रकारचे आता फूड्स येतात ते असं मधल्या वेळेस हे सगळं खाल्लं जातं. तर ते काहीही खायचं नाही. तुम्ही 3 वेळेस जर का व्यवस्थित तुमचं खाणं झालेलं असेल, जेवढी तुम्हाला भूक आहे त्या पद्धतीने, तुम्हाला जेवढी भूक आहे, पूर्वी आपल्याकडे पद्धत असायची की 2 घास कमी खावा. म्हणजे आता तुम्ही अजून एक अर्धी चपाती तुम्ही खाऊ शकताय, तेव्हा तुम्ही जेवणाचं थांबलं पाहिजे. ही जर का काळजी घेतली ना आपण तर आपल्याला काहीही होत नाही. आपलं वजन वाढत नाही, छान वजन राहतं, तुम्ही हेल्दी राहता, खूप छान तुम्ही ऍक्टिव्ह राहता. त्यामुळे व्यवस्थित सगळं झोप होते, सगळं छान होतं.
आणि रोज सगळ्यांनी म्हणजे मैत्रिणींनी आपल्या महिला आहेत त्यांनी किंवा पुरुषांनी पण त्यातल्या तर मला मैत्रिणींना सांगायचं की दूध हे रोज घेतलं म्हणजे ग्लासवर. मग तुम्ही कधी पण घ्या, सकाळी नाश्त्याच्या नंतर घ्या किंवा रात्री झोपण्यानंतर घ्या. सकाळी नाश्त्यानंतर घेण्याचं थोडंसं कोमट घेतलं तर चालतं, पण रात्री झोपायच्या आधी अर्धा तास दूध घेणार असेल तर ते थोडंसं रूम टेम्परेचरचं घ्यायचं. त्यामुळे तुमची ऍसिडिटी पण वाढत नाही आणि झोप पण शांत राहते. ह्या गोष्टी थोड्या केल्या तरी आपण खूप छान राहू शकतो. बऱ्याच महिलांना वजन वाढणे हा एक तक्रार असते महिलांची. तर वजन वाढू नये यासाठी काय योग्य आहार म्हणजे महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही काय असू शकतो? म्हणजे आता मी जर सांगितलं की तुम्ही जंक फूड खाऊ नका, तुम्ही खायचं पण ते टेस्ट थोडी टेस्ट करायची. आपण सगळं खाल्लं पाहिजे, मग ते तुमच्या जेवणाच्या वेळेतच तुम्ही खा, ते मध्ये खाऊ नका असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जेवणार आहात आता त्यावेळेस ते जेवायच्या ऐवजी तुम्ही थोडंसं हे खा, पण ते सतत नाही. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपलं रोजचं जे जेवण आहे चपाती भाकरी फुलके थोडंसं कमी तेलातलं, आणि जर का सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण खाल्ल्या, सगळी कडधान्य खाली मोड घेऊन कशा पद्धतीने खाल्ली जावी? मोड आलेली जास्त छान. मोड आलेली कडधान्य तुम्ही सगळी कोशिंबीर वगैरे असं तुम्ही मग त्याची कोशिंबीर बनवा, तुम्ही त्याचं सॅलड करा, त्यानंतर तुम्ही त्याची उसळ करा, किंवा तुम्हाला तसंच आवडत असेल तुम्ही फळं आणि सगळे स्प्राउट्स एकत्र केले ते सुद्धा खूप छान लागतं. म्हणजे सफरचंदाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, मोड आलेले मूग, आणि मग त्या सोबत तुम्ही समजा थोडंसं सोया पनीर वगैरे छोटे छोटे तुकडे करून टाकले ते तुम्ही खाऊ शकता. वरून थोडा हलका चाट मसाला घातला की ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे हे आपण सगळं छान खाऊ शकतो. त्यानंतर नॉनव्हेज मध्ये चिकन खावा, फिश खावा, अंडी खावा. अंड्यातला आता 35 नंतर शक्यतो येलो आपण खायचं नाहीये. व्हाईट तुम्ही खाऊ शकता. व्हाईट फक्त एकत्र करून त्याचं ऑमलेट करून खावा, व्हाईट फक्त एकत्र करून त्याची भुर्जी करा, उकडलेलं अंड खावा. अंड, फिश आणि हे आपलं चिकन हे आपण आपल्या आहारात छानपैकी ठेवू शकतो. पण ते पण खूप तेल घालून खूप मसाले घालून करायला पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने फ्राय करून किंवा असं रोस्ट करून वगैरे नुसतं तुम्ही बॉईल करून नंतर थोडेसे हलके मसाले त्याच्यात घालून तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता. आपल्या पद्धतीचा कोल्हापुरी रस्सा पण तुम्ही करू शकता फार मसाले आणि तेल न वापरता, कारण चिकन वगैरे जे आहे त्यांच्यात ऑलरेडी त्यांच्यामध्ये तेल खूप असतं, त्यामुळे आपल्याला बरं वेगळं तेल जास्त घालायची गरज नसते. आणि हे कळत नाही. म्हणजे लोकांना काय खूप तेल घातलं, खूप वेगळे मसाले घातले की तो पदार्थ चांगला होईल, पण तसं नसतं की ते चिकन जे आहे, फिश आहे किंवा तुम्ही जे काही मटन वगैरे आहे तर त्याची जी चव तुम्हाला जर यायची असेल तर तुम्ही तेल आणि मसाले थोडे कमी घातले पाहिजे. तेलाचा वापर जेव्हा आपण करतो तर तेल कशा पद्धतीचं असावं? आता कसं आहे की कुठलं तेल खायचं हा खूप वेळ प्रश्न विचारला. बऱ्याचदा म्हणजे असा प्रश्न पडतो, कारण काही जण सांगतात की ग्राउंडनट ऑइल चांगलं आहे, काही म्हणतात सोयाबीन, काही म्हणतात सरकी तेल. पण नेमकं कोणतं तेल स्वयंपाकासाठी योग्य आहे आणि आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे? कधीही आपण तेल वापरताना एकच तेल कंटिन्यू नाही वापरायचं. म्हणजे आता समजा तुमच्याकडे जर का सोयाबीन किंवा शेंगतेल आणत असेल तर वर्षानुवर्ष महिने तेच नाही आणायचं. आता ह्या आठवड्यात तुम्ही शेंगतेल वापरले, पुढच्या आठवड्यात तुम्ही सोयाबीनचं, त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही सरकीचं, त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही राईस ब्रँड वगैरे खूप तेलाचे आता ब्रँड आहेत किंवा सूर्यफुलाचं तेल आहे, तर तुम्ही अशी वेगवेगळी तेल दर आठवड्याला वेगवेगळी वापरायची. किंवा तुम्हाला आता समजा असं जमत नसेल की एवढं प्रत्येक आठवड्याला वेगळं आणणं, तर ते तुम्ही एकदम आणून ठेवू शकता. किंवा तुम्ही आणखी असं करू शकता की 1 किलो शेंगदाणा तेल, 1 किलो सूर्यफुलाचं, 1 किलो सोयाबीनचं, अशी 3-4 प्रकारची तेल एकत्र करायची, मिक्स करून तुम्ही वापरू शकता. म्हणजे एकसारखं तेल तुम्ही वापरायचं आणि ते कमी प्रमाणात वापरायचं. आणि घरचं जे तूप आहे आपल्या नशिबाने आपल्याला कोल्हापूर खूप छान दूध असतं, त्यामुळे घरचं साईडचं दही, त्याचं लोणी आणि तूप खूप छान येतं. तर तूप मध्ये आपण रोज 2 ते 3 चमचे आरामात खाल्लं पाहिजे. अच्छा, तुपाचं सेवन हे 2 ते 3 वेळा तुमच्याकडून झालंच पाहिजे. तेल तुम्ही सगळे तेल मिक्स करूनही वापरू शकता किंवा एक तेल कंटिन्यू न वापरता एक चेंजेस करत राहू शकता. तरी खूप छान टिप तुम्ही दिली. आणि यानंतर मला काही रेसिपीज पण आपल्यासोबत शेअर करणार आहेत, पण आणखी थोडे डिस्कशन नंतर. त्यानंतर मला गुळाचा जो वापर केला जातो आपल्या म्हणजे जेवणामध्ये, गुळ आणि साखर, बरोबर, शक्यतो काय वापरावं त्याच्यामध्ये आणि किती पद्धत म्हणजे किती योग्य प्रमाणात ते वापरावं? गुळ जो आहे ना तो कंटिन्यू आपण आपल्या स्वयंपाकात वगैरे वापरावा. म्हणजे कसं आहे की आपल्याला गुळ पण छानच मिळतो. आणि साखरेच्या ऐवजी आता आपण कुठल्या पण शेंगाच्या भाज्या केल्या, भरलं वांग केलं, दोडका केला, आपल्याकडे सगळ्यामध्ये थोडी साखर घालायची पद्धत आहे, त्याच्याऐवजी आपण गुळ घालायचं. गुळ खाणं केव्हाही चांगलं, पण जिथं गुळ पण तुम्हाला टाळायचं असेल, समजा एखादा गोड पदार्थ करायचा तर तुम्ही खजूर वगैरे वापरू शकता.
आणि आता हल्ली सेंद्रिय गुळ मात्र तो व्यवस्थित परीक्षण करून की खरोखर हा सेंद्रिय आहे का, तर तो सुद्धा तुम्ही आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता. लाडू करायला वगैरे अशा पद्धतीचे सेंद्रिय गुळ वापरू शकतो. आता आपल्याला नुकतंच उन्हाळा छानपैकी थंडी सुरू व्हायला लागलेली आहे, तर सेंद्रिय गुळ वापरून तुम्ही हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, खजुराचे लाडू असे वेगळे रोज तो एक लाडू जरी आपण आपल्या नाश्त्यासोबत ठेवला ते सुद्धा आपल्याला खूप छान सगळी पोषण मूल्य मिळतात. म्हणजे हल्ली जे आपण एनर्जी बार वगैरे असतात त्याच्याऐवजी आपले हे लाडू सुद्धा खूप सुंदर आहेत. तर त्या लाडूची मी एक रेसिपी सांगू, कारण लाडू म्हणजे मला स्वीट आणि माझे स्पेशालिटी आणि आवडणारा विषय आहे. तर आता आपण शेंगदाणे समज, शेंगदाणे एक अर्धी वाटी घेतली, त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, त्यानंतर जर का तुम्हाला हे असतील सहज उपलब्ध होत असतील तर मगज बी हे घ्यायचं. त्यानंतर सेंद्रिय गूळ आणि खजूर एक वाटीभर घ्यायचा. खजूर चांगल्या क्वालिटीचा घेऊन तो सोलून घ्यायचा, म्हणजे बिया काढून घ्यायच्या. आणि हे सगळं साहित्य, मगज बी भाजून घ्यायचे, सुकं खोबरं भाजून घ्यायचं, शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ आपली भाजलेली असतेच. आणि हे सगळं साहित्य एकत्र करायचं. त्यात 2 चमचे तूप घालायचं, थोडासा सेंद्रिय गुळ घालायचा. म्हणजे तुम्हाला साधारण किती आपला खजुराचा गोडपणा आहे, त्याशिवाय तुम्हाला साधारण एक 2 टीस्पून 2-3 टीस्पून आपल्याला सेंद्रिय गुळ तर घालायला लागेल. आणि सगळं तुम्ही एकत्र करायचं, थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता ह्यात समजा तुम्हाला वाटलं की नाही थोडे ड्रायफ्रुट्स पण घालूया, तर तुम्ही त्यात थोडे काजू, बदाम, कारण त्यानिमित्ताने ते खाल्लं जातं आपल्याला, तर ते त्याच्यात घातले. आणि सगळं छान मिक्सरला फिरवायचं, एका बाउलमध्ये मोठ्या काढून घ्यायचं. लागलं तर वरून परत थोडंसं साजूक तूप घालायचं आणि त्याचे छोटे छोटे लाडू बांधायचे, म्हणजे अगदी लिंबू एवढे लाडू बांधायचे. म्हणजे कोणी मला अर्धा लाडू पण बांधतानाच अख्खा लाडू दिला की त्याचे 2 तुकडे करून ठेवले जातात. मग म्हणायचं की नाही आम्ही बांधतानाच तो अर्धा बांधायचा, मग हवा तर आणखी घ्यायचा. म्हणजे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आणि घ्यायचा, पण तो अर्धा छोटे छोटे बांधले की कसं तो पटकन खाल्ला जातो. खूप मोठे असले की मग तो कंटाळा येतो खायला आणि खाल्लं जात दुर्लक्ष होतं. त्यासाठी छोटे छोटे लाडू आपण बांधून घ्यायचे. अगदीच बरोबर. त्यानंतर कडधान्यांची एखादी रेसिपी सांगू शकता, जे मोड आलेले कडधान्य असतात म्हणजे डाएट मध्ये पण युज करू शकतो. हो, आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की कडधान्य आणि फळं आपण एकत्र करू शकतो. आणि त्या सोयाचं पनीर हल्ली मिळतं तेही घालू शकतो. तर समजा मी ते मोड आलेले मूग सांगितले, पण समज तुला सगळेच मिक्स कडधान्य हवी असतील, सगळे मिक्स कडधान्य भिजवायचे, साधारण एक 12 तास भिजवायची कडधान्य कुठली पण. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आपण एका कापडात बांधायचं किंवा हल्ली स्प्राउट मेकर मिळतं, त्याच्यामध्ये घालून त्याला छान मोड आणायचं. ही मोड आलेली कडधान्य. त्यानंतर त्यात आपण स्वीटकॉर्न घ्यायचं. स्वीटकॉर्न आहे ते थोडे उकडून घ्यायचे, मग तुम्ही मायक्रोव्हनला उकडा किंवा गॅसवर उकडून घ्या. ते उकडून घ्यायचे, ते थोडे त्याच्यात घालायचे. त्यानंतर समज तू डाळिंबाचे दाणे, तुम्हाला गोड जर का वरून साखर किंवा आपल्याला गुळ नसेल घालायचा, तुम्ही ह्याच्यात गुळ पण घालू शकता. ह्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस घालायचा, गुळ घालायचा. ते स्वीटकॉर्न आहेत आपले. तुम्हाला जर का उकडलेल्या बटाटे, जर का आपल्याला प्रोटीन वगैरे हवं असेल तर आपण त्या उकडलेल्या बटाट्याची बारीक फोडी करून घालायच्या. समजा तुम्हाला थोडं चीज खायला सांगितलेलं असेल तर ते चीजचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे. आणि हे सगळं एकत्र करायचं. इथं आपण चाट मसाला नाही वापरणार, चवीपुरतं. आणि याच्यात मीठ न घालता समज सेदलन पादरण आपण वापरला आणि लिंबू रस घातला आणि हे सगळं छान एकत्र केलं आणि तुम्ही ते खाल्ला तरी खूप छान असं होतं. आणि ती कडधान्य समजा आता एकेकांना कडधान्य कच्ची नको असतात, एक वाफ द्यायची. मग माझंही असं म्हणा की कधी आपण कच्ची कडधान्य खाऊ नये, कारण ती थोडी पचायला जड जातात आणि आपल्या आतड्यांवरती त्याचा ताण येतो. मग आपण काय करायचं, मायक्रोव्हनच्या भांड्यात ती कडधान्य घ्यायची किंवा गॅसवर तुम्ही, आणि त्याला एक मायक्रोव्हन मध्ये जर तुम्ही ठेवा तर 3 ते 3.5 मिनिटं ते शिजवून घ्यायची. आणि मग त्याचं जे वरचं पाणी निघतं ना, ते तुम्ही समजा काही आमटी करणार असाल, सार करणार असाल, सूप करणार असाल, ते पाणी घालायचं. आणि कडधान्य आहे ते आपण मी आता सांगितलं सॅलड त्यात घ्यायची, फक्त ते गार करून घ्यायची. आणि ते तुम्ही त्या पद्धतीनं ही कडधान्य तुम्ही कशातही वापरा. तर 30-30 मिनिटं उकडलेली कडधान्य ही आपण खावी, ती आपल्याला पचायला सोपी, त्यांचा परफेक्ट आपल्याला उपयोग होतो. आणि ती शरीरात ऑब्सॉर्ब केलं जातात आणि खाल्लं जातात. खूप चावायला आणि कच्चे असेल तर ते चावायलाही आपल्याला नको वाटतं. त्याच्यापेक्षा ही टीप खूप छान आहे आपल्यासाठी. इथे थोडंसं वाफवून त्याच्यामध्ये तुम्ही जे मामी सांगितले ते इन्ग्रेडियंट्स यूज करून एक छान डिश करू शकता. छान. आणि कसं होतं की ते आपले पचतात पण म्हणजे आपल्या पचन क्रियेवर पण त्याचा ताण नाही येत. त्यामुळे तशी थोडी आपण हे करून उघडूनच तुम्ही कशातही पण ही कडधान्य वापरू शकता.
छोट्या मुलांच्यासाठी सुद्धा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की बरीचशी मुलं खाण्याला असं टाळतात की मला हे नको ते नको ही भाजी नको. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये काय आपण पर्याय करू शकतो? आता बघ कसं झालं की घरीच मुलं आहेत आणि सगळं सगळं ऑनलाईन हो आणि सगळं ऑनलाईन खायला हवं क्लासेस असतं मुलांना. ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन त्यांचे म्हणजे शाळा वगैरे सगळं ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे खायला घरी आहे म्हटलं की खायला सतत लागतं. तर मग त्यावेळेस काय होतं की कुठंतरी ते ब्रेड खायला दे किंवा बेकरी प्रोडक्ट दे, वेफर्स दे, अशा गोष्टी किंवा बाहेर पिझ्झा आणून दे किंवा घरी पिझ्झा हल्ली सगळं घरी करतात त्यामुळे घरी केले जातात. असं न करता आपण जर का दळपेट पोहे पटकन मुलांना करून दिले, पोहे लावून ठेवायची एक पद्धत आहे आपल्याला पूर्वीपासून. हे पातळ पोहे घ्यायचे, त्यांना छानपैकी फोडणी द्यायची, जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे घालून हिंग हळद घालून पातळ पोहे त्यात परतून घ्यायचे, चवीपुरती मीठ आणि साखर घालायची आणि त्याला मेथकूट लावून ठेवून द्यायचं. म्हणजे ते लावलेले पोहे म्हणायची पद्धत आहे. आता मुलांना भूक लागली, पटकन थोडे पोहे त्यातले घेतले आणि तुम्ही त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, खोबरं खोवलेलं, कोथिंबीर, लिंबूचा रस घातला, छान मिक्स करून दिलं मुलांना की ते खूप आवडतं. आणखी हवी त्यावरून फोडणी घाला, परत थोडं मेथकूट घालायचं. म्हणजे कसं तो मेथकुटामध्ये आपल्या सगळ्या प्रकारची धान्य असतात, सगळं त्याच्यामुळे ते खाल्लं जातं. पोहे आपल्याकडे पोह्यांमध्ये खूप छान प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असतं, ते सगळं खाल्लं जातं. मग कधी तुम्ही मग त्यात सांडगी मिरचीची फोडणी दिली समजा त्या दडप्या पोह्यांना तर खूप छान होतं, तर ते खातात मुलं. फक्त काय तुला सांगता येईल की फक्त मुलांचंच नाही तर ज्या मुली आहेत किंवा आई आहे त्यांना सुद्धा करायला नको असतं. तर तसं न करता आपण सगळे पदार्थ घरी केले पाहिजे. आपण केले की ते करताना मुलांना वेगळ्या वेगळ्या काहीतरी करून दिले तर ते मुलं आवडीने नक्की खातील. पोह्यांचा असा पदार्थ एखादा जर तुम्ही सांगितलं असं करून दिला तर मुलं आवडीने नक्की खातील. खातील आणि कसं होतं की आपण करत असताना ते समोर पाहिलं जातं, तो फोडणीचा वास, ते करतानाचे हे, तर त्यामुळे ते मुलांना ते खायचा पदार्थ इच्छा होते तो कसा करायचं हे पण कळतं. म्हणजे समजा कधी आपल्या त्यांच्यावर वेळ आहे तर ते करून होऊ शकतं. असं पोहे करू शकतात. पोह्यातलं नाही सांगितलं आता काकडी छान मिळते, तर काकडी खिसून आपण पातळ पोह्यांमध्ये घातली, त्यात मीठ साखर चवीपुरती घातली आणि जर का सेदलन पाललन घातलं आणि वर त्याला जिरे मोहरी हिंग ह्याची फोडणी द्यायची आणि ते सगळे पोहे एकत्र करायचे. म्हणजे काकडीला जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्ये ते पोहे थोडेसे ते भिजले जाते, तर ती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चव खूप छान लागते. म्हणजे असं आपण खूप करू शकतो, पराठे करू शकतो वेगळ्या प्रकारचे. जी मुलं भाज्या खात नाही त्यांना आपण पराठे करून ते देऊ शकतो. पराठे करू शकतो, टिक्क्या करू शकतो वेगळ्या प्रकारच्या. टिक्की म्हणजे की ती तुम्ही नेहमी तळलीच पाहिजे असं काही नाही. शॅलो फ्राय अगदी कमी तेलामध्ये, म्हणजे शॅलो फ्राय म्हटलं की एकदा खूप तेल घातलं जातं, म्हणजे ते शॅलो फ्राय का डीप फ्राय केले हेच कळते. तसं न करता जर का तुम्ही जसं कडधान्य उकडून घेतलेली असेल, बटाटा उकडलेला असेल तर त्याला तुम्हाला खूप तेल घालायला लागत नाही. तुम्ही फक्त अगदी थोडंसं चमचा 2 चमचे तेल घातलं आणि असे छान परतवून जर का ते शॅलो फ्राय केले तर अतिशय छान होतं. असं हे करू शकतो. खूप पदार्थ आहेत की जे आपण मुलांना करून देऊ शकतो. चिरमुरे वगैरे आहेत, आता घरी आपल्याला चिरमुरे आहेत तर पटकन ते भिजवलं आणि पोह्यासारखे फोडणी टाकली की त्याचा चांगल्या प्रकारे सुशीला तयार होतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा अख्खे शेंगदाणे जर असे घातले की बघ ना किती हेल्दी पण झाला आणि चिरमुरे पौष्टिक आहेत आणि पेक्षा एक ऑप्शन खूपच चांगला आहे. आणि हे जे मी पदार्थ घ्यायचे कशानेही तुमचं वजन वाढत नाही, पण तुमचं पोट भरतं, तुम्हाला चांगली पोषण मुलांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो एक स्थूलपणा असतो, म्हणजे त्यांचे पोट वाढलेले असतात, बल्की दिसतात, त्यामुळे ते अशी सुस्त वाटतात, त्यांच्यामध्ये असं होऊ शकतं. हे ऑप्शन खूपच चांगलं आहे. म्हणजे बाहेरचे वेफर्स कुरकुरे वगैरे ते खायलाच नाही पाहिजे, खाल्ले जातात ना मुलांच्याकडून, त्याचा विपरीत परिणाम आता म्हणजे लहान वयापासूनच त्यांच्यावरती होतो. तर हे असे पदार्थ तुम्ही काही ट्राय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मुलंही ऍक्टिव्ह राहतील, म्हणजे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन म्हणा आणि एक ऍक्टिव्हिटी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा ते इन्व्हॉल्व होतील. मी तुला आणि एक छोटासा एक मसाल्याची चपाती असा एक प्रकार मी सांगते. आता काय होतं की आपण कणिक बरेच वेळ आपल्याला मळून आपण ठेवलेली असते खाली आणि चपाती खाली जात नाही. मग काय करायचं की तीच कणिक घ्यायची, मोठी चपाती आधी लाटून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये की नाही आपण थोडीशी धणे जिऱ्याची पावडर, त्यानंतर कसुरी मेथी, मिरची पावडर, चीज खिसून घालायचं छानपैकी आणि खाली पहिल्यांदा त्याला बटर लावून घ्यायचं. त्याच्यावरती हे सगळं साहित्य घालायचं. मुलांना थोडंसं तिखट असं थोडी मिरची पावडर अशी घालायची आणि हे तुम्ही त्याचा असा रोल तयार करायचा. तो रोल करून तो असा पण गुंडाळायचा आणि त्याची चपाती लाटायची, म्हणजे थोडं पराठ्यासारखं असं जाडसर लाटायचं आणि तुम्ही तव्यावरती त्याला बटर सोडून भाजायचं छानपैकी. इतकं सुंदर होतं की लगेच तुम्ही मुलांना पटकन ते खायला देऊ शकता आणि हल्ली सगळ्यांच्या साहित्य घरी तयारच असतं.
त्यामुळे देऊ शकता पटकन खायला. म्हणजे रोज काय रेसिपी आता किती रेसिपी तुला किती सांगितली रेसिपीज आम्ही सांगितल्या सेकंड्स मध्ये. थोडंसं आपण घरच्या पदार्थांमध्ये भरपूर ट्राय करू शकतो. भरपूर काही आपण करू फक्त शकतो. मला एक म्हणायचंय की तुमची काम करायची आणि ते करून खाऊ घालायची तुमची इच्छा असली पाहिजे असली पाहिजे. आणि बरोबर. तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे. आवड महत्वाचं आहे. आवड ह्याच्यात खूप महत्वाची आहे. कारण कसं होतं की आपल्यालाच आवड नसेल तर मग मुलांना पण मग ती सवय लागते. जशी मला असं म्हणणं आहे की घरात जसं वातावरण हे बघून मुलं तशी होत असतात. जर का आई सतत किचन मध्ये करते काय ना काहीतरी छान छान पदार्थ करते मग मुलांना फारसं तुम्ही आपण खायचं ना बाहेरचं किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी पिझ्झा बर्गर जे नवीन येतात ते सगळं आपण ट्राय करायचं सगळं खायचं फक्त ते एक मर्यादेत एका एका मर्यादेत दिवशी एखाद दुसरा दिवस तुम्ही आठवड्यातल्या एखाद दुसरा वेळेस तुम्ही खाऊ शकता. आणि खूप छान तुम्ही टिप्स दिले आणि खूप छान मार्गदर्शन केलं म्हणजे हा. काय कसा आहार असावा वजन वाढू नये ह्यासाठी त्याच्यानंतर छान मुलांच्यासाठी सुद्धा त्यांनी गाईड केलं आहे. तर आणखी मला नेक्स्ट तुम्हाला विचारायचं आहे की आता जी तुम्ही रेसिपीज सांगितली ही तुमच्या बुक मध्ये म्हणजे प्रकाशन तुम्ही जे केली आहे त्याच्यामध्ये ही रेसिपीज मिळू शकतात. आता बऱ्याचशा रेसिपी आहेत. आता माझी ही पुस्तकं म्हणजे 2011 पासून प्रकाशित झाली म्हणजे 7 पुस्तकं आहेत. म्हणजे व्हेज नॉन व्हेज स्नॅक्स हा मिळतात तुम्हाला. एक्झिबिशन्स असतात पुस्तकांची तिथं तुम्हाला मिळतात. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पुस्तकं मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या बऱ्याच रेसिपी आहेत आणि खूप छान छान आहेत. माझं पर्टिक्युलर पारंपरिक पदार्थांवर म्हणजे खूप भर आहे माझा. म्हणजे जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत त्याच्यावर माझा अभ्यास पण मी खूप केलाय त्याच्यावरचा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार पण मी खूप करते. त्याच्यावरचे लेक्चर्स देते. माझे जे टीव्हीचे शो आहेत किंवा आता क्लासेसमध्ये मी सगळ्यांना आपले पदार्थ केले पाहिजेत खाल्ले पाहिजेत ते आपल्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजेत हे मी खूप सगळ्यांना सांगते. तर त्याच्यात सगळं आहाराचं आपलं जे गुपित आहे ते सगळं त्याच्यात दडलेलं आहे. फक्त ते आपण जर का फॉलो केलं तरी पुष्कळ आहे. आता ह्या दिवसात बघा किती छान छान भाज्या येतात. त्या सगळ्या भाज्यांचा आपण वापर केला भरपूर भाज्या वापरल्या तर काहीच अडचण येत नाही. खूप छान व्हरायटीज आहेत आपल्याकडे म्हणजे आपण आपल्याला ते करण्याची आवड असेल तर आपण करू शकतो. आणि त्यासाठी तुमचे गाईड म्हणजे पुस्तक माझं अगदी स्पेशली पारंपरिक पदार्थांचं पुस्तक आहे की त्या सगळे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. म्हणजे अगदी आपण गुढीपाडव्याला पदार्थ करतो तिथपासून ते होळीपर्यंत जे काही सगळे सण येतात त्या सणांना करणारे पदार्थ किंवा इतर सगळे पदार्थ आणि त्याच्यावरची मी अगदी तुम्ही ह्या दिवशी हे का खायचं ह्याच्यावरच मी छानपैकी सगळ्यांना त्याची माहिती पण देते. बरेच वेळा त्याचे लेक्चर्स वगैरे अरेंज करतात ते तिथं सांगते मग ते पटतं. आणि कसं असतं की किती जर मग काय होते नाही आम्ही खूप बिझी आम्हाला जमत नाही वगैरे किंवा ऑफिस आहे ह्या वगैरे जर थोडं नियोजन केलं आपण आता उद्या एखादा सण आहे ते मला ह्या प्रश्नाकडे वळायचं होतं ऍक्च्युली. मला विचारायचं होतं की आता ऑफिसला जाणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्या म्हणजे इतक्या धावपळीत असतात की त्यांचं स्वतःचं खाण्याकडे लक्ष राहत नाही. तर अशा वेळेला एखादा म्हणजे असे पदार्थ की जे पटकन ते कॅरी करू शकतात किंवा ऑफिसला जाताना पटकन ते खाऊ शकतात. म्हणजे काही स्मूदीज असतील किंवा ब्रेकफास्ट करायला वेळ नसतो काही लेडीज तशाच उपाशी पोटी बाहेर पडतात. जेवणाच्या टाइमला जेवण डबा छोटासा घेतलेला असतो कॅरी केलेला असतो ते खातात. त्याचा विपरीत परिणाम तब्येतीवरती होतो. तर अशा म्हणजे काही टिप्स तुम्ही देऊ शकता का? मी पर्टिक्युलर मी सांगते की तू जसं मला पाहिजे की 35 ते 40 किंवा 50 पर्यंत किंवा आणखी पुढं तर कसं आहे की राजगिऱ्याचे लाडू घरी आणून ठेवायचे. 1 2 ते 3 राजगिऱ्याचे लाडू आणि 1-2 मोठा मग भरून दूध हे एकत्र करायचं करून ठेवायचं. तुम्ही तुमचं आवडायचं तोपर्यंत ते भिजून द्या तुम्ही ते पटकन खाऊ शकता. हे तुम्ही विकत आलेले राजगिऱ्याचे लाडू झाले. मग तुम्हाला घरी जर काय करायचं तर माझ्याकडे खूप छान रेसिपी जी स्पेशली ह्याच्यासाठी आहे. आपण छान गहू घ्यायचे चांगल्या क्वालिटीचे गहू घ्यायचे. साधारण 2 कप गहू घेतले समजा आता मुद्दाम 2 मोठ्या वाटींचे सांगते आणि ते गहू चांगले आपण कढईत भाजून घ्यायचे. हे सुट्टीच्या दिवशी एका दिवशी वेळ काढून मुद्दाम करायचं. ते गहू चांगले भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला वाटायचे. थोडेसे गार झाले की मिक्सरला वाटायचे म्हणजे त्याचं रवा सारखं असं ते तयार होतं. त्यानंतर आपण काय करायचं डिंक तळून घ्यायचा. खारक्याची पावडर करून घ्यायची ती तुपावरती भाजून घ्यायची. डिंक तुपात तळून घ्यायचा. ड्रायफ्रुट्स ह्याची सुद्धा पावडर करून घ्यायची म्हणजे काजू बदाम पिस्ते अक्रोड जे आपल्यासाठी गरजेचं आहे ते. त्यानंतर काळा मनुका आपण खाल्ला पाहिजे. काळा मनुका अंजीर ह्या सगळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आणि हे जे डिंक आपण तळलेला वगैरे आहे खजूर आहे ह्याच्यात आपण काय करायचं हे सगळं एकत्र करायचं. तो रवा जो आपण केलाय तो सुद्धा राहिलेल्या तुपात थोडासा त्यात भाजून घ्यायचा. ऑलरेडी आपण गहू भाजलेले आहे आणि हे सगळं साहित्य त्याच्यात घालायचं आणि हे सगळ्यामध्ये खजूर घालायचं. आपण 1 वाटीभर खजूर घालायचा आणि
आणि हे समजा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर पटकन होऊन जाईल. हे सगळं फूड प्रोसेसरला फिरवायचं आणि तुम्ही समजा खजूर नसेल घालायचं तर गुळ घालायचं आणि हे सगळं मिक्सरला फिरवायचं. आणि परत त्यात लागेल तेवढं तूप घालून त्याचे लाडू बांधून ठेवायचे. हा एक लाडू बांधताना थोडा मोठा बांधायचा. मी ह्याच्या आधी काय सांगितलं की छोटे लाडू बांधायचे. पण जेव्हा तुम्ही नाश्ता म्हणून हे करणार आहात किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी आठवड्याचं तुम्ही 3-4 दिवस हे आरामात खाऊ शकता. खूप टेस्टी होतंय आणि अगदी हेल्दी आहे. आणि टिफिन मध्ये वगैरे कॅरी पण करू करू शकता. शकता हा पदार्थ. आता समजा एकेकांना काय होतं की असा लाडू मला जात नाही खायला, तर हाच लाडू तुम्ही जर राजगिऱ्याचा लाडू असं सांगितलं दुधात घालून खायचा, दूध एक मोठा आणि एक लाडू खाल्ला की तुम्ही अतिशय तुम्हाला पौष्टिक असा आणि मस्त नाश्ता होतो की तुम्ही त्या नाश्त्याला दिवसभर मस्त तुमची एनर्जी टिकून राहू शकते. अतिशय छान. हा मी आता सांगितलेला लाडू हा प्रेग्नंट वुमन साठी छान आहे, 35-40च्या पुरुषांसाठी छान आहे, लहान मुलांसाठी छान आहे. फक्त हा कुणाला मी नको म्हणून सांगते की जे थोडे वयस्कर आहेत, कारण आपण याच्यात गहू जे आहेत ना ते आपण जास्त त्याच्यावर उपचार केलेले नाही, त्यामुळे फक्त पुढच्या जास्त लोकांनी न खाता ह्या 50-55 पर्यंत आरामात खूप छान त्यांना ह्याच्यातनं पोषण मूल्य मिळतात. अतिशय छान होतं. खूप छान रेसिपी होती आणि एकदम हेल्दी, पौष्टिक आणि इन्स्टंट. आणि खाताना सुद्धा ते तोंडात इतकी छान त्याची चव येते. डिंक आहे, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, त्याची चव तूप आहे. आपण मुद्दाम साजूक तूप घालायचं की त्याची चव खूप छान येते तोंडात. खूप छान आहे. खूपच छान रेसिपी आहे ही. म्हणजे आयत्या वेळेला तुम्ही करून ठेवली, गडबडीत असाल, तुम्ही जाताना ऑफिस मध्ये कॅरी जरी केलं तर तुम्ही कुठेही बसून ते खाऊ शकता इझिली. खूप छान रेसिपी तुम्ही सांगितली. त्यानंतर अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स बरेचसे तुम्हाला मिळाले आहेत. त्या विषयाकडे मला थोडंसं वळायचं आहे की कोणते कोणते अवॉर्ड्स तुम्हाला आतापर्यंत मिळाले आहेत. बरोबर. म्हणजे मला आमच्या समाजाचा म्हणजे नामदेव शिंपी समाजाचे समाजरत्न पुरस्कार 2011ला एक मिळालेला आहे आणि 2012ला एक मिळालेला आणि ते राज्यस्तरीय असे ते खूप छान होते. त्यानंतर नवऊर्जा पुरस्कार मिळालेला आहे, भगिनी महोत्सवचा पुरस्कार मिळालेला आहे, रागिनी आहे, गृहदामिनी आहेत, म्हणजे अन्नपूर्णा पुरस्कार आहे. म्हणजे तसं म्हटलं ना तर खूप पुरस्कार आणि सन्मान माझे खूप झालेले आहेत आणि खूप छान वाटतं की त्यावेळेस अजून चांगलं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपलीच लोक आपलं छान कौतुक करतात तेव्हा अजून बरं वाटतं. आणि कोल्हापूरची सुगरण म्हणून ओळखलं जातं. कोल्हापूर सुगरण हा सगळ्यात पहिला मिळालेला माझा पुरस्कार. त्यानंतर मग एक अशा खूपच सगळीकडे सन्मान आणि हे सगळं मिळतं, ते छान वाटतं. जजिंग मी खूप ठिकाणी करायला जाते, सगळीकडे जजिंगला म्हणजे मोठ्या स्पर्धा असल्या की तिथं ते पण खूप ते सुद्धा मला मोठ्या लोकांच्या सोबत सुद्धा मी म्हणजे आता विष्णू मनोहर आहेत शेफ, त्यांच्यासोबत मी बरेच वेळा जजिंगला गेलेली आहे. म्हणजे त्यांच्यासोबत जजिंग म्हणा किंवा कुठले तर निलेश लिमे असू दे, सगळे असे ज्या त्यानंतर मोहसिना मुकादम ज्या हे खाद्य संस्कृतीवर त्यांनी PhD केलेली आहे, त्यांच्यासोबत सुद्धा मला पुस्तक लिखाणाचा म्हणजे पूर्ण ब्रह्म हा एक पुस्तकाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात मी पश्चिम महाराष्ट्राच्या रेसिपी आणि त्याची सगळी नुसती रेसिपी नाही, ते त्याची संस्कृती किंवा त्याचे सगळं इतिहास ह्याच्यावर सगळं मी लिहिलं होतं. त्यानंतर कोकणी रेसिपीवरती त्यांनी लिहिलं होतं, विदर्भातल्या रेसिपीवरती विष्णू मनोहरांनी लिहिलं होतं. त्यानंतर अशा आम्ही 5 लेखकांनी मिळून ते पुस्तक म्हणजे असं खूप चांगल्या प्रकारे मला हे सगळं करायला मिळतं. आणि हे पण इतकं ते छान आणि इन्स्पिरेशनल आहे सगळे तुमची. आणि आवडीचा विषय असल्यामुळे ना की त्यात मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते आणि ते मला खूप आवडतं. म्हणजे मी कधीही कुणी मला म्हटलं की आता एवढ्या 10 लोकांचा स्वयंपाक करायचं हे करायचं तुम्हाला आवडतं असं नाही, असं काही होत नाही. आणि त्या आवडीतूनच हे सगळं छान तयार झालं की जसं बघा की तुमचं आवडीचं तुम्ही काम करत असला की त्यातून तुम्हाला यश पण चांगलं मिळतं आणि तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. अगदी माझ्या बाबतीत तसं सगळं छान घडलेलं आहे. आता व्ह्यूअर्स जे आपल्याला बघत आहेत त्यांना तुम्हाला काही एक मेसेज द्यायचा? म्हणजे मला असं सांगायचं की जे तुम्हाला करायचं आहे ना त्याआधी तुम्ही पक्क ठरवा की मला आता हे करायचं आहे, ही आपली आवड लक्षात घ्यायची. सो तुम्हाला आवडते काय तुम्ही तिसरंच काहीतरी उगाच आता हे हल्ली कसं आहे की सगळ्यांना कुकिंग आवडतं, मग कोणतं फॅशन एकदा लाट आणि फॅशन डिझाईन तेच केलं जातं. तसं नका, इंजिनियर तर इंजिनियरच. आपल्याला काय ट्रेंड म्हणून नाही पण आपली स्वतःची आवड की मला हे आवडते आणि मग मी ह्याच्यात चांगलं काम करू शकेन. भले तुम्हाला सुरुवातीला त्रास आहे, कुठल्या पण ह्याच्यात तुम्ही डायरेक्ट मोठे नाही होत नाही तर तुम्हाला खूप आधी सगळं करायला लागतं मन लावून. अगदी तसं करा, ते आधी पहिल्या लक्षात घ्या. ते आपल्यालाच कळत असतं की आपल्याला काय आवडतं आणि मग त्यानंतर तुम्ही ते क्षेत्र निवडा, त्याच्यातलं जे काही राहणार आहे ते परिपूर्ण शिक्षण घ्या, सगळ्या प्रकारचं सगळीकडून शिक्षण घ्या आणि मगच ते तुम्ही काम करायला सुरू करा, असं माझं अगदी मनापासूनच म्हणणं आहे.
खूप छान मेसेज मॅमने दिला आहे. तर आपली आवड तुम्ही जोपासली पाहिजे हा मेसेज त्यांनी दिला आहे. मॅम तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये, इतकी छान आम्हाला माहिती दिली. तुमची जर्नी पण एकदम इन्स्पिरेशनल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काही रेसिपीज आमच्यासोबत शेअर केल्या त्याही खूप छान आहेत. तर स्पीड न्यूज लाईव्ह फॅमिलीतर्फे खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आला त्याबद्दल. मला पण बोलायला खूप छान वाटलं, मला सगळ्यांशी बोलायला. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.